आवाज येतो? कमेंट करा एकदा. टेक्निकल एरर जास्त वेळ झाल्यामुळे मग ते फिनिश झालं होतं मधून. कमेंट करा एकदा, आवाज येतोय? ठीक आहे, चला बाकीचे येतील आता. मधून कट झाल्यामुळे मग बाकीचे सगळे झाले होत आहे जॉईन. ठीक आहे, बघा आता राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प किंवा आपण जे काय बघतो नॅशनल ऍग्रीकल्चर रिसर्च प्रोजेक्ट, याला वर्ल्ड बँकेचं फंडिंग आहे. ओके, वर्ल्ड बँकेचं फंडिंग आहे. त्यानंतर राज्यातल्या कृषी विद्यापीठांचं जे काही प्रादेशिक संशोधन आहे या क्षमतांचा बळकटीकरणासाठी कोणता प्रकल्प राबवला होता किंवा रिसर्चला आपल्याला स्ट्रेंथनिंग करायचं होतं, तर त्या रिसर्च स्ट्रेंथनिंग साठी भारतामध्ये कोणता प्रकल्प चालू केला, तर तो होता राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प म्हणजेच आपला नॅशनल ऍग्रीकल्चर रिसर्च प्रोजेक्ट, जो कधी चालू झाला होता 1979. त्याच्यानंतर महत्वाचं काय, वर्ल्ड बँकेने फंडिंग केलेलं आहे याला. महत्वाचे क्वेश्चन एवढेच. आणि कोण हँडल करते हे सगळं, ICAR. ओके, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, संशोधनाच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प चालू केला, त्यालाच आपण नॅशनल ऍग्रीकल्चर रिसर्च प्रोजेक्ट म्हणतो. तो 1979 मध्ये चालू झाला. वर्ल्ड बँकेने फंडिंग केलंय आणि ICAR काय करत असते, मेन याची जी काही इन्स्टिट्यूशन आहे जी त्याला पूर्ण हँडल करते, तर ती ICAR आहे. ठीक आहे, संपूर्ण देशामध्ये ग्रामीण विकासाकरता सर्वसमावेशक पद्धतीने विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला काय करायचं होतं, सर्वसमावेशक पद्धतीने विकास घडवायचा होता. युनिव्हर्सल डेव्हलपमेंट सगळ्यांची, आणि सगळ्यांना इन्क्लुजन करून घ्यायचं होतं. त्याच्यासाठी कोणता कार्यक्रम चालू केला, तर आता आपण इथून पुढे स्टार्ट करतोय एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. IRDP सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी योजना, आणि IRDP वर एक तरी क्वेश्चन आपल्याला बघायला भेटू शकतो. ठीक आहे, बरोबर आहे, 1 नंबर, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ठीक आहे, तर आता आपण IRDP वरचं सगळं कंप्लीट करूया. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम संपूर्ण भारतामध्ये कधी स्टार्ट झाला, सांगा पटापट, कमेंट करा. आवाज येत नाही का नीट? काय होतंय? ठीक आहे, बरोबर आहे. बघा, थोडं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे समजून घ्या. लाईव्ह असल्यामुळे फर्स्ट टाइम एवढं समजत नाही. ठीक आहे, परत नंतरून आपला जे काय ऍप वरून अपलोड होईल नवीन जो व्हिडिओ रेकॉर्ड पण चालू आहे, तर तो तिकडून तुम्हाला क्लिअर टाकला जाईल युट्यूब वरती. ठीक आहे, आता समजून घ्या, परत रिव्हिजनला तो वापरा. बरोबर आहे, चला. तर काय ह्याच्यामध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम किंवा इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम संपूर्ण भारतामध्ये 2 ऑक्टोबर 1980 रोजी स्टार्ट केलाय. 2 ऑक्टोबर 1980 रोजी. त्यानंतर पुढचा, म्हणजे तसं जवळपास तो 78-79 ला रन झाला, पण संपूर्ण भारतामध्ये तो 2 ऑक्टोबर 1980 मध्ये चालू झाला. मग इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, तर याच्या अंतर्गत ग्रामीण कुशल मजुरांना, स्किल वर्करला आपल्याला रोजगार पुरवायचा होता. कुणाला? स्किल वर्करला, स्वयंरोजगार. म्हणजे स्वतःला तुम्हाला फक्त आर्थिक पाठबळ दिलं जाईल, तुम्हीच तुमचा रोजगार उपलब्ध करायचा आहे, तयार करायचा आहे. याच्यासाठी 2 ऑक्टोबर 1980 ला संपूर्ण भारतात हा प्रोग्राम सुरू केला. याच्यासाठी व्यापारी बँका असतील, सहकारी असतील, किंवा ज्या काही आपल्या प्रादेशिक ग्रामीण बँका असतील, तर ह्या सगळ्यांच्या थ्रू आपल्याला काय भेटत होतं, तिथं लोन भेटत होतं. स्वयंरोजगाराचे स्रोत उभारण्यासाठी आर्थिक मदत पुरवून आर्थिक स्वावलंबित्व प्राप्त करणं व दारिद्र्य रेषेच्या पॉवर्टी लाईनच्या वर आणायचं मेन काम करत होते. आता याच्यामध्ये 76-77च्या अर्थसंकल्पात IRDP ची संकल्पना आहे. म्हणजे कन्सेप्ट कधी उदयास आली, 76-77. त्यानंतर 78-79 मध्ये ही योजना 2300 तालुक्यांमध्ये, 78-79 ला 2300 तालुक्यांमध्ये, परत 80 ला जवळपास 300. पण काय केलं आपण, मग हे दोन्ही मिळून 2600 तर होतेच. तर डायरेक्ट 2 ऑक्टोबर 1980 ला पूर्ण स्कीम
की जे काय 5011 ग्रामीण तालुके आपल्या भारतामध्ये त्यांच्यासाठी चालू केले. ठीक आहे. आणि मग प्रत्येक तालुक्यामध्ये एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, 600 ग्रामीण कुटुंब. किती? 600 ग्रामीण कुटुंब. मग सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी IRDP वर सगळ्यात जास्त क्वेश्चन एवढ्या स्लाइड वरती, बाकीचं स्लाइड भरवतो आपण भरपूर, उद्दिष्ट काय हे काय, पण सगळ्यात महत्वाचे जे काही भेट येतील ते इथून 2 ऑक्टोबर 1986 ला संपूर्ण भारतात, त्याच्या अगोदर 76-77 ला IRDP ची संकल्पना, 78-79 मध्ये 2300, हम्म 2 ऑक्टोबर 1980 ला IRDP योजना सर्वच 5011 ग्रामीण तालुक्यांमध्ये चालू केली आणि एका तालुक्यामध्ये 600 आपल्यासाठी ग्रामीण कुटुंब होते. 50% लाभ हा अनुसूचित जाती जमातीला म्हणजे 50% SC ST ला, 40% हा स्त्रियांसाठी आणि 3% हा लाभ अपंगांना. पण ह्याच योजनेबरोबर आणखी काही योजना रन केल्या जात होत्या, त्या आपण पुढच्या नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. पण एकदा हे बघा, IRDP स्कीम होती, त्याच्याच बरोबर ट्रायसेम, ड्वाक्रा, परत मिलियन वेल स्कीम, त्यानंतर सिट्रा, ओके, आणि गंगा कल्याण योजना. तर ह्या सगळ्या 5 योजना रन होत होत्या. त्या सगळ्याच्या सगळ्या 6 योजना IRDP बरोबर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1 एप्रिल 1999 ला, तर तीच योजना चालू झाली, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. त्याच्यानंतर 2011 मध्ये नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान, आणि त्याचं रूपांतर नंतर 2016 ला फक्त आपण दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन तसंच ठेवलं, फक्त 2016 त्याचं नाव बदललं, दीनदयाल अंत्योदय योजना. ठीक आहे. पुढे, द इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम वॉज लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. IRDP प्रोग्राम लॉन्च कोणी केलाय? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ड्युरिंग 1978 आणि इम्प्लिमेंटेड इन 1980. ओके, 78 ला चालू झाला, आपल्याला माहिती आहे 78 79च्या आसपास, 80 ला पूर्ण भारतात आला. त्याच्याच बरोबर IRDP बरोबर 5 अदर स्कीम चालू होत्या आणि सगळ्याच्या सगळ्या आपण घेतल्या. आणि स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कधी? 1999 ला. त्याच्यानंतर याचं एम काय होतं? मेन सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार पुरवायचा होता, सेल्फ एम्प्लॉयमेंट. आणि जी काय पॉवर्टी लाईनच्या खाली, दारिद्र्यरेषेच्या खाली जी काही जनता आहे त्यांना वर आणायचं काम कोण करत होतं? IRDP स्कीम. कारण सर्वसमावेशक विकास घडवायचा होता आपल्याला. मग IRDP बरोबर काही पार्टनर पण होते, तर त्याच्याबरोबर डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन अ रुरल एरिया, त्यानंतर गंगा कल्याण योजना, मिलियन वेल स्कीम, सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल किट टू रुरल आर्टिसन आणि ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, ट्रायसेम. 5 योजना जर विचारल्या IRDP बरोबर 5 योजना कोणत्या रन होत होत्या सोबत, तर एक होती डेव्हलपमेंट ऑफ वुमन चिल्ड्रन रुरल एरिया 1982 ची, त्यानंतर गंगा कल्याण योजना, मिलियन वेल स्कीम, परत सित्रा आणि आपली ट्रायसेम, हे सगळ्या स्कीम रन होत होत्या IRDP बरोबर. ठीक आहे, एवढं डीप क्वेश्चन जाणार नाही आपल्यासाठी. त्यानंतर फॉलोइंग इज द बेसिक युनिट ऑफ डेव्हलपमेंट अंडर IRDP, सांगा. याचा आन्सर सांगा सगळे. बाकीचे कमेंट करा. विलेज बरोबर आहे. ओके, बेसिक युनिट डेव्हलपमेंट साठी कोणतं होतं? तर विलेज. ओके, गाव महत्वाचं होतं याच्यासाठी, सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन आहे. डेव्हलपमेंट साठी बेसिक युनिट विलेज. त्यानंतर इलेमेंट ऑफ IRDP प्रोग्राम, तर याच्यामध्ये 5 वर्षाचा प्लॅन होता, प्रत्येक जिल्ह्यासाठी राबवला होता आपण. याच्यामध्ये महत्वाचं पॉवर्टी आपल्याला इरेडिकेट करायची होती, भूक मिटवायची होती, आणि जे काय बेरोजगार आहेत त्यांना रोजगार पुरवायचा होता. सेल्फ एम्प्लॉयमेंट शब्द ध्यानात ठेवा, स्वयंरोजगार. त्यानंतर पोल्ट्री असेल किंवा मग जे काही जोडधंदे असतील तर ते सगळं भरून काय करायचं होतं? रोजगार पुरवायचा होता. कॉटेज इंडस्ट्रीला प्रमोट करायचं होतं. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये बेनिफिशरी लाभार्थी कोण आहे? तर लाभार्थीमध्ये आर्टिसन, रुरल मधले जे काही कारागीर असतील, कुंभार किंवा आपले लोहार, हे सगळे जे काही कारागीर असतील, मार्जिनल फार्मर असतील. मार्जिनल फार्मर म्हणजे किती? 1 हेक्टर पर्यंत ज्यांच्याकडे जमीन आहे असे मार्जिनल फार्मर, सीमांत शेतकरी. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड क्लासेस असतील, किंवा मग ऍव्हरेज इन्कम ज्यांच्या 11,000च्या खाली आहे, ओके, तर त्यांना ही स्कीम लाभ भेटत होता.
मग याच्यामधून ग्रामीण कुटुंब, सीमांत शेतकरी म्हणजे 1 हेक्टरच्या खाली मजदूर असतील किंवा ग्रामीण मधले SC ST चे लोक असतील किंवा मोलमजुरी करणे असतील, यांना सबसिडी देऊन स्वतःचा त्यांना उदरनिर्वाह भागवण्यासाठी रोजगार पुरवला जात होता. योजनेची सुरुवात ही पंचायत समित्यांमध्ये महाराष्ट्रामधून आपल्या पूर्ण स्तरावर 1980 पासूनच झाली. 2 ऑक्टोबर 1980 6व्या पंचवार्षिक योजना सगळ्यात महत्वाचं आहे. IRDP योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरुवात झाली तर 6व्या. कितव्या? 6व्या. त्याच्यानंतर महत्वाचं काय याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50-50% वाटा आहे याच्यामध्ये. 50% केंद्र सरकार उचलते, राज्य सरकार 50% उचलते. ठीक आहे. महत्वाचे दोनच बिट 6वी पंचवार्षिक योजनेत चालू झालंय आणि 50-50% एवढा काय त्याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा वाटा. आता उद्देश काय होता? परत परत तेच बघतोय, रोजगाराच्या संधी द्यायच्या, रोजगार मिळाला म्हणजे आर्थिक सुबत्ता येईल त्यांच्यामध्ये, रोजगाराच्या संधी निर्माण करून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करायला लावायचा, त्याच्यानंतर स्थानिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करून घ्यायचा, परत सर्व प्रकारचे कार्यक्रम, रोजगाराचे काम सुलभ होईल आणि त्या अर्थजनक गती म्हणजे काय होणार? इकॉनॉमिक स्टॅबिलिटी येणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर पुढचं पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन. तुम्हाला वाटेल की हे कुठून आला? IRDP मध्ये हे पण कंपोनंट आहे. डेअरी, कुटीर उद्योग, वरा पालन यासारखे उद्योग पण चालू करून रोजगार पुरवायचा. मग याच्यामध्ये ग्रामीण मजदूर बघितले, शेतकरी मजदूर बघितले, सीमांत शेतकरी बघितले आपण, ग्रामीण कारागीर असतील किंवा SC ST असतील. आता याच्यामध्ये महिला लाभार्थ्यांना 40% सबसिडी आणि SC ST ला 50%च्या आसपास. ठीक आहे. बाकीचे जे काय प्रॉब्लेम आहेत का तुमचे प्रश्न तर ते आपण शेवट बघूया. ठीक आहे. बघा, महत्वाच्या 6-7 योजना राहिल्यात आपल्या पुढच्या, त्या कम्प्लीट करून घेऊया. तर IRDP इथपर्यंत कम्प्लीट झाली. 50-50% हिस्सा आहे. 2 ऑक्टोबर 1980 ला संपूर्ण भारतात म्हणजे 5011 तालुक्यांमध्ये चालू झालेली स्वयंरोजगाराच्या संधी पुरवणं हे याचं महत्वाचं काम आहे. ओके. आता त्यानंतर पुढचं काय बघितलं आपण याच्यामध्ये जवळपास SC ST ला 50% सबसिडी आहे आणि महिला लाभार्थ्यांना 40%. लाभार्थी कोण? बेरोजगार म्हणजे जे काय मजुरी करतात त्यांना पण, आणि सीमांत मार्जिनल फार्मर 1 हेक्टर पर्यंत ज्यांना शेती आहे तर तिथले जे कारागीर असतील, मजदूर असतील यांच्यासाठी योजना आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेत चालू झाली. हे एक महत्वाचं. त्यानंतर हे सगळ्या IRDP बरोबर ज्या 5 योजना रन होत्या त्या सोबत पार्टनरशिपला त्या स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आल्या. आणि सगळ्यात महत्वाचं मग त्याचं रूपांतर हे IRDPचं नंतर सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1999 आणि त्याचं रूपांतर परत नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान कधी 3 जून 2011 ला. एवढे 4-5 बीट महत्वाचे. आणि बेसिक युनिट जर बघितलं डेव्हलपमेंटचं तर काय होतं? विलेज. आता आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम म्हणजे ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके. ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम हा कधी चालू झाला? 1973-74 मध्ये. ओके. आता याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार 50-50% हिस्सा उतरत होतं. ओके. भार किती होता? केंद्रावर 50% आणि राज्य सरकारवरती 50%. आता याच्यामध्ये पाणलोट क्षेत्र हा मेन दृष्टिकोन होता. ओके. इथं मिस्टेक झालंय. पाणलोट क्षेत्र ध्यानात ठेवा. पाणलोट क्षेत्र म्हणजे काय? की धरण असेल किंवा आपल्याकडचं ओढा असेल किंवा नदी असेल त्याला ज्या ज्या भागामधून पाणी येऊन मिळतं तो झालं त्याचं पाणलोट क्षेत्र. धरणामध्ये जे काय पाणी प्रत्येक थेंब जो काही डोंगरातून, नदीतून, ओढ्यातून येतो हे सगळं झालं त्याचं पाणलोट क्षेत्र. त्यानंतर पुढचं बघा आता आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम जो 1973-74 मध्ये स्टार्ट झाला. केंद्र आणि राज्य सरकार 50-50% भार उचलत होतं. याच्यामध्ये काय करायचं होतं? जमीन, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा आपल्याला संतुलित बॅलन्स वापर करून विकास घडवायचा होता किंवा समतोल पुनर्स्थापित करायचा होता. त्यानंतर या योजनेत पाणलोट क्षेत्र हा महत्वाचा दृष्टिकोन होता कारण आपल्याला 72 मध्ये दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळावर मात करण्यासाठी आपण काय केलं? आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम चालू केलेला आहे. त्यानंतर पुढचा ही योजना 13 राज्यांमधल्या 155 जिल्ह्यातल्या 947 गटांमध्ये राबवण्यात आली. आता ही जी योजना चालू होती त्या परत काय होतं? प्रत्येक सरकार आल्यानंतर ही योजना त्याच्यामध्ये मर्ज केली जाते. तिच्यातल्या नंतर नाव बदललं जातं. त्यामुळे योजना एकच असते पण तिचं नाव बदलतं किंवा ती एखाद्या योजनेत विलीन केली जाते ग्रुपमध्ये. तर तसंच 2008-9 पासून जी काय आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, ओके, आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम म्हणजे ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याच्यानंतर आपली एकात्मिक पडीक भूमी विकास कार्यक्रम म्हणजेच
इंटिग्रेटेड वेस्टलँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, इंटिग्रेटेड वेस्टलँड डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि वाळवंट विकास कार्यक्रम म्हणजे डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम, या सगळे एकत्र केल्या आणि काय केलं, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सुरू केला. म्हणजे जर बघायचं म्हटलं आपण तर पहिली गोष्ट ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम DPAP, त्याच्यानंतर डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम आपला वाळवंट विकास कार्यक्रम, आणि दुसरी कोणती होती आपली महत्वाची, इंटिग्रेटेड वेस्टलँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, या 3 योजना एकत्र केल्या आपण आणि काय केलं 2008-9 मध्ये इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम. सगळ्यात महत्वाचं हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ड्रॉट प्रोन एरिया कधी चालू झालेली आपली 1973. 1973-74 मध्ये, डेझर्ट वाटतं 1978च्या आसपास चालू झालेली. ठीक आहे, ही महत्वाची नाही आपल्यासाठी. सगळ्यात महत्वाची ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम 73-74 ची, डेझर्ट डेव्हलपमेंट 78 ची, आणि ह्या तिन्ही पण वेस्टलँडची पण ह्या तिन्ही सोबत घेतल्या. आणि 2008 मध्ये एक कॉमन गाईडलाईन असलं पाहिजे सगळ्या योजनेसाठी, म्हणून इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्रामच्या अंडर काय केलं 2008-9 पासून ही योजना चालू केली. मग हे संपूर्ण आहे तसेच आहे, फक्त ह्या योजनेअंतर्गत चालू आहे इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम. थांबतोय. लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम 1974 योजनेत झालं. 10 वर्षांनी काय आलं, समृद्धी आली. आणि मग 1 एप्रिल 1999 ला तिच्या जागी ही योजना सुरू करण्यात आली. योजनेची कार्यवाही 9वी पंचवार्षिक योजना, 6व्या मध्ये IRDP आली, 7व्या मध्ये जवाहर रोजगार योजना आली आणि 9व्या मध्ये आपली जवाहर ग्राम समृद्धी योजना आली. त्यानंतर हिचं पण उद्दिष्ट रोजगार निर्माण करणं, ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधा. ओके, ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती होण्याबरोबर जनतेला शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं. त्यानंतर पुढचा मजुरी रोजगाराची निर्मिती करणं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार 75-25% किती 75-25%, 75% केंद्र देत होतं आणि 25% राज्यांनी द्यायचं होतं. 75-25 ध्यानात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कॉन्ट्रीब्युशन कोण देत आहे, केंद्र देते 75, राज्य देते 25. आता संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना. बघा 89 ला जवाहर रोजगार योजना, 89 ला जवाहर, 89च्या जागी 99 ला जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि 25 सप्टेंबर 2001 ला ओके जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना. म्हणजे ही समृद्धी योजना होती का आपली 99 ची आणि प्लस आश्वासित रोजगार योजना 93 ची. ह्या 2 योजना एकत्रीकरण करून आपण त्याच्या जागी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, संपूर्ण ध्यानात ठेवा 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणली. याचं पण लक्ष सेम, रोजगार निर्माण करणं, बेरोजगारी जी तिचं चक्र मोडायचं, रोजगाराबरोबर अन्न सुरक्षा. संपूर्ण नावातच ध्यानात ठेवा. संपूर्ण रोजगार म्हणजे काय, एक तर रोजगाराची तर त्यांचं जे काय गरज होती ती तर मिटवली, प्लस त्याच्याबरोबर अन्न सुरक्षा, अन्न पण देतोय आपण, रोजगार प्लस अन्न सुरक्षा. मग पायाभूत सुविधा उभारणं असेल, 5 किलो धान्य बरोबर एकूण पगाराच्या 25% पगार, धान्य पण द्यायचं 5 किलो प्लस पगाराच्या 25% रोख पगार पण द्यायचा. पण ही पण योजना खूप दिवस चालली नाही. 2001 ला आली 9व्या पंचवार्षिक योजनेत, परत 6 ला 2 फेब्रुवारी 2006 ला आज तागायत जी काही योजना चालू आहे आपली नरेगा, मनरेगा. ओके, मनरेगा जी योजना चालू आहे तर ती
त्या योजनेमध्ये ही योजना वर्ग करण्यात आली. म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2 फेब्रुवारी 2006 रोजी काय केलं तिचं रूपांतर. म्हणजे आपली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2 फेब्रुवारी 2006 ला तिच्या जागी चालू केली. ती योजना कोणती? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 ची, जी पुढच्या स्लाइडवर बघणारच आहे आपण. ठीक आहे. मग आतापर्यंत जे बघितलं ते बघूया. इथून पुढचं जो असेल ते आपली मेन इम्पॉर्टंट स्कीम. त्याच्या अगोदर त्याची हिस्ट्री जर बघितली आपण जवाहर पासूनची, तर जवाहर काय सांगितलं? 1 एप्रिल 1989 ला रोजगार पुरवायचा 7व्या पंचवार्षिक योजनेत आली आणि नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट आणि रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट या दोन योजना एकत्रीकरण करून ही योजना चालू केली. पुढे याच्यापासून काय केलं आपण? 99 ला जवाहर ग्राम समृद्धी आली. 10 वर्षांनी त्याच्यामध्ये फक्त समृद्धी शब्द ऍड करून तीच योजना चालू केली 1 एप्रिल 1999 ला, जी 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आली. हिचाही उद्देश रोजगार निर्माण करणे हाच होता आणि याच्यामध्ये 75% केंद्र सरकार भार उचलत होतं आणि 25% हे राज्य सरकार. त्यानंतर पुढचं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. संपूर्ण मध्ये रोजगार प्लस काय दिलं जात होतं? अन्न सुरक्षा प्रोव्हाइड केली जात होती. 2001 मध्ये 25 सप्टेंबरला ही योजना चालू झाली आणि याच्यामध्ये 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू झालेली. मग ही योजना परत 2006 ला काय झालं? जेव्हा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चालू झाली त्यावेळेस ही योजना त्याच्यामध्ये वर्ग झाली. मग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2 फेब्रुवारी 2006 रोजी, हे महात्मा गांधींचं नाव 2009 मध्ये लागलं, पण त्याच्या अगोदर 2 फेब्रुवारी 2006 ला एवढीच होती फक्त राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. तर ती किती जिल्ह्यामध्ये चालू झाली सांगा? उत्तर सांगायचं सगळ्यांनी. किती जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू झाली होती? बरोबर. ठीक आहे. बाकीचे 200 जिल्ह्यांमध्ये चालू झाली होती. ध्यानात ठेवा. 2 फेब्रुवारी 2006 ला 200. ओके. 2 फेब्रुवारी 2006 ला 200 जिल्ह्यांमध्ये. किती? 200. मग बघा आता, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जिलाच आपण मनरेगा म्हणतो किंवा एमजी नरेगा. ओके. एमजी नरेगा, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. ओके. बरोबर ना? तर त्याच्यामध्ये ध्यानात ठेवा आता, या योजनेद्वारे ग्रामीण भागातल्या गरिबांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा. आता काय होतं? इथून मागच्या योजना फक्त रोजगाराची संधी आम्ही देऊ असं सरकार सांगत होते, पण इथून पुढे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ज्यांना गरज आहे त्यांना 100 दिवस किमान रोजगार पुरवणं हा कायदा करण्यात आला. तो कधी करण्यात आला? रोजगार हमी कायदा 2005. ध्यानात ठेवा, रोजगार हमी कायदा 2005. ओके. मग याच्यामध्ये रोजगाराची हमी देणं हे उद्दिष्ट होतं. मग योजना जी 2006 मध्ये चालू झाली, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, हिचा पहिला कायदा पारित केला 5 मध्ये, रोजगार हमी कायदा, आणि मग योजना चालू झाली. मग कधी चालू झाली ती? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, नॅशनल फूड फॉर वर्क. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना बघितली आपण 2001 ची, आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, या दोन्ही योजना विलीन करून 2 फेब्रुवारी 2006 रोजी, सगळ्यात महत्वाची तारीख, प्रश्न येऊ शकतो, 2 फेब्रुवारी 2006 रोजी 200 जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू केली. आणि याच्यामध्ये 1 एप्रिल 2008 ला भारतात, मग प्रश्न कसा येतोय, लागू कधी झाली? तर ती 2 फेब्रुवारी 2006 ला, पण भारतामध्ये कधी चालू झाली? 2008 ला, संपूर्ण भारतभर. कारण पहिले 200 जिल्हे होते 2006 मध्ये, 2008 ला पूर्ण भारतामध्ये. आणि 2 ऑक्टोबर 2000 महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला त्यांचं नाव दिलं, म्हणून त्याचं नाव काय लागलं पुढं? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ठीक आहे. याच्यावरती बीट सगळ्यात महत्वाची ह्या स्लाइडवर 2005 चा कायदा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, या दोन योजनांचं विलीनीकरण करून 200 जिल्ह्यांमध्ये 2 फेब्रुवारी 2006 ला ही योजना चालू झाली आणि 1 एप्रिल 2008 ला पूर्ण भारतामध्ये लागू झाली. आणि 2 फेब्रुवारी 2009 ला हिला नाव काय देण्यात आलं? महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं. समजतं इथपर्यंत? क्लिअर? कमेंट करा. काय समजलं नसेल तर सांगा परत एकदा. ओके. बघा आता उद्दिष्ट काय होतं? उद्दिष्ट काय होतं? ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबातलं काम करू इच्छिणाऱ्या अकुशल प्रौढ,
स्किलचा जो प्रश्न बघितला होता आपण, कुशल कामगार, स्वयंरोजगाराचे जे काही स्वयंरोजगार प्रोव्हाइड करायचा, ते कुठं होतं? IRDP मध्ये, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये, बरोबर. पण अकुशल स्किल वर्कर कुठे गरजेचे होते? IRDP योजनेमध्ये. पण मनरेगाच्या अंतर्गत कसे पाहिजे तुम्हाला? अकुशल, ओके, मेहनतीचं काम करणारे, अकुशल, प्रौढ, ओके, 18 वर्षाच्या वरचे सदस्यांना कमीत कमी किती? 100 दिवसाचा रोजगार हमी द्यायची होती. मग ध्यानात ठेवा, अकुशल, प्रौढ आणि कमीत कमी 100 दिवसाच्या रोजगाराची हमी कोण देत होता आपल्याला? मनरेगाचा कायदा. त्यानंतर गरिबांच्या रोजगाराची स्वतःची उपलब्धता करून, आता पैसे आले म्हणजे राहणीमानाचा दर्जा सुधारणार आहे, त्यानंतर समावेश इन्क्लुजन घडणार आहे, समावेशन घडून येणार आहे, सर्वसमावेशक, आणि दारिद्र्य निर्मूलनामध्ये हातभार लावणार आहे. ज्यांना 2 टाइमचं खायला भेटत नाही अशा ग्रामीण भागातल्या कुटुंबांना या रोजगारामधून त्यांना त्यांच्या खाण्याची सुविधा आणि आरोग्याबद्दल, शाळेबद्दल थोडंफार तरी हेल्प होईल याच्यासाठी ही योजना चालू केली आणि दारिद्र्य निर्मूलनाचा थोडासा भार उचलायसाठी मदत होईल. तरतुदी काय होत्या? रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला नोंदणी. आता नोंदणी कुठे करायची? ग्रामपंचायतमध्ये. ग्रामपंचायतमध्ये नोंदणी केल्यावर तुम्हाला जॉब कार्ड मिळणार. किती? 15 दिवसाच्या आत. त्यांनी काम पण दिलं पाहिजे तुम्हाला आणि 5 किलोमीटरच्या आत द्यायचं. 15 दिवस 5 किलोमीटर. ध्यानात ठेवा, काम हे नोंदणी केल्यापासून 15 दिवसाच्या आत आणि 5 किलोमीटर अंतराच्या आत द्यायचं. पण 5 किलोमीटरच्या पुढे जर गेलं तर 10% जास्त आपल्याला भत्ता भेटतो. ओके, आणि हा 10% भत्ता राज्य सरकार देत असतं. 5 किलोमीटर पेक्षा अंतर जास्त असेल त्यावेळेस 10% जास्त द्यायचं. नोंदणी केल्यानंतर 15 दिवसाच्या आत काम न मिळाल्यास, किती? 15 दिवसाच्या आत जो बेरोजगार भत्ता राज्य सरकार देईल. ध्यानात ठेवा, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, एवढा डीप विचारणार नाही, अग्रीमेंट्सला विचारला जातो, पण ओके, महत्वाचं आपल्यासाठी काय आहे की 15 दिवसाच्या आत 5 किलोमीटरच्या आत काम द्यायचं. नाही जर भेटलं, 5 किलोमीटरच्या पुढे गेलं तर 10% रोजगार भत्ता द्यायचा. त्याच्याही पुढे जर 15 दिवसाच्या आत काम नाही मिळालं तर जो काय बेरोजगार सरकार भत्ता देईल तर तो राज्य सरकारने द्यायचा आहे. पहिल्या 30 दिवसासाठी मजुरीच्या 25%, एवढं डिटेल गरज नाही या वाक्याची, 30 दिवसासाठी 25% आणि पुढच्या मजुरीसाठी 50% मजुरीचा, जे काय आता 200 रुपये जर मजुरी असेल तर 100 रुपये तुम्हाला देणं गरजेचं आहे 30 दिवसाच्या पुढे. त्यानंतर कामाची निवड ग्रामसभा करते. ग्रामसभेची मीटिंग बोलवली जाते, त्याच्यामध्ये कामाची निवड होते आणि त्यानंतर ते काम जे ठरवले आपण, ओके, म्हणजे डाळ उपसणे असेल तलावातला, तर सपोज ते काम जर ठरवलं असेल तर ते काम, त्याच्या नोंदी ठेवणं, परत जॉब कार्ड देणं, ह्या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायत करतात. म्हणजे काम करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची, करून घेण्याची, पण ही सगळी कामं कोण ठरवतात? ग्रामसभा. चुका करू नका, लई सोपे सोपे प्रश्न येतात. ठीक आहे, आवाजाचा थोडा प्रॉब्लेम झाला नाही तर खूप चांगलं चाललं होतं, ब्रेक झाल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, आता राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, फलोत्पादनाच्या ज्या 2-3 योजना महत्वाच्या त्या बघूया आपण. तर बघा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ह्या योजनेची स्थापना, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, कधी स्टार्ट झालं? सांगा पटकन. उत्तर सांगा पटापट, आन्सर याचं काय? नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन कधी स्टार्ट झालं? बरोबर आहे, ठीक आहे, 2-2-2, ठीक आहे, करेक्ट आन्सर. तर बघा आता 2005-6 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 5-6 मध्ये चालू झालं. ओके, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, हा क्वेश्चन प्रिव्हियस इयरचा आहे, क्विज साठी विचारलेला. मग याचे पुढे काय जाईल पावलं आता? तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ही स्कीम आहे आपल्याला, तर ती कधी चालू झाली? तर बघा, केंद्र शासनाने फलोत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी 2005-6 पासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ही स्कीम चालू झाली आणि त्याच्यानंतर 2014-15 पासून 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, 2014-15 पासून 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हा कार्यक्रम सुरू झाला आणि केंद्र राज्याचा हिस्सा आहे 60-40. केंद्र किती देतं? 60%, राज्य किती देतं? 40%. फळबागसाठी एवढं ध्यानात ठेवा. ओके, पहिली 5-6ला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, त्यानंतर 14-15ला 2014-15ला 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट मिशन, IHDM. ओके, इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट मिशन
हा कार्यक्रम सुरू केला आणि त्याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं केंद्र सरकार 60% आणि राज्य सरकार 40% देत होतं. इथपर्यंत क्लिअर? स्क्रीनशॉट ज्यांना काढायचे ते काढून घ्या. ठीक आहे. पुढे आता उद्देश काय होता? नवीन फळबागांची लागवड करणं. त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप सारे म्हणजे आता इंटिग्रेटेड असल्यामुळे सगळेच कंपोनंट कव्हर केलेले आहे. नवीन फळबागांची लागवड, गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य प्रोव्हाइड करणं, फळबागांचं पुनर्जीवन रिज्युव्हेनेशन करणं म्हणजे ज्या ओल्ड झालेल्या बागा आहेत त्यांचं रिज्युव्हेनेशन करायचं काम होतं. त्यानंतर ग्रीन हाऊस, पॉली हाऊस यांच्यामध्ये नियंत्रित म्हणजे जी काय फार्मिंग केली जाते प्रोटेक्टेड कल्टिवेशन हा पण कंपोनंट याच्या अंडर येतो. सामूहिक शेततळे आसन इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट मिशनच्या अंतर्गत सामूहिक शेततळे पण येतात. त्यानंतर एकात्मिक अन्नद्रव्य आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन हे ध्यानात ठेवा. आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे, याच्यावर बघूया. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हे दोन कन्सेप्ट याच्यामध्ये काय वापरलं जातं असे कंपोनंट. ऍग्रीमेंट्सला खूप सोपा क्वेश्चन आला होता, कृषी विभागाला पण असं सोपं विचारला जाऊ शकतो. कसा आयपीएम मध्ये काय काय वापरतो. आता इंटिग्रेटेड तुम्हाला वाटतं एकात्मिक शेती पद्धतीमध्ये कीटकनाशक कसं वापरणार, पण इंटिग्रेटेड मध्ये केमिकल पण वापरतो, बायोलॉजिकल पण कंट्रोल असतो, त्याच्यानंतर फिजिकल, कल्चरल सगळ्या जेवढ्या काय आपल्या पद्धती आहेत त्या सगळ्यांचा बॅलन्स वापर कुठे केला जातो? आयपीएम मध्ये, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये. म्हणजे शेतीमध्ये फक्त केमिकल न वापरता बायोलॉजिकल कंट्रोल पण आणि सगळ्याच गोष्टी केल्या जातात. आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये पण फर्टिलायझर असतील, बायो फर्टिलायझर असतील किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर असतील, सगळंच वापरतो आपण. मग आपल्याला जर असं विचारलं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये हे कोणते कोणते घटक येतात, तर सगळे येतात. फक्त बॅलन्स वापर करतो आपण कारण पुढच्या पिढीला त्याचा कोणताही हार्मफुल होणार नाही अशा पद्धतीने नियोजन केलं जातं. इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये फर्टिलायझर, परत त्याच्यामध्ये बायो फर्टिलायझर, ऑर्गॅनिक मॅन्युअर सगळे कंपोनंट वापरतो फक्त एका बॅलन्स मध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आता प्रोटेक्टेड कल्टिवेशन बघितलं आपण, त्याच्यानंतर सामूहिक शेततळ बघितलं, एकात्मिक अन्नद्रव्य आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती बघितली, ऑर्गॅनिक फार्मिंग पण येते याच्यामध्ये, काढणी पश्चात पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी पण असतील किंवा मग मधुमक्षिका, ऍपिकल्चर, मशरूम कल्चर, फलोत्पादन, मॅकनायझेशन. ओके, तर हे सगळेचे सगळे कंपोनंट कशामध्ये येतात? महत्वाचे आपल्या एकात्मिक ISDM ह्या योजनेमध्ये 2014-15. ध्यानात ठेवा कंपोनंट कोणता सुटलेला नाही, जवळपास सगळे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 14-15च आहे. ओके, इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट मिशन 60-40. आता याच्यामध्ये भारतात 2014-15 पासून चालू झालं, पण राज्यामध्ये कधी चालू झालंय? 15-16 मध्ये. हा ध्यानात ठेवा. भारतात 14-15 पासून चालू झालेलं मिशन आपल्या राज्यामध्ये 2015-16 मध्ये चालू झालं. या अभियानाची रचना त्रिस्तरीय. मग याच्यामध्ये राष्ट्रीय स्तर, राज्य स्तर, जिल्हा स्तर. जिल्हा स्तरावरती कोण आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी जे सीईओ असतात झेडपीचे, तर ते जिल्हा स्तरावरती मेनियनच्या अध्यक्षतेखाली हे काम चालतं. 3 स्तर, राष्ट्र, राज्य आणि जिल्हा. त्यानंतर केंद्र राज्याचा वाटा 60-40. ध्यानात ठेवा जिथं 60-40 आहे, ओके, तर तिथं 90-10 हे कॉमन असतं. कुठे? आपल्या पूर्व आणि उत्तरेकडच्या हिमालयन प्रदेशासाठी. पूर्व आणि हिमालयन प्रदेशासाठी 90-10 जवळपास स्कीम, जवळपास बाकीच्या 50-50 वाल्या ध्यानात ठेवा, पण बाकी सगळ्या सोडलेल्या 60-40-90-10 असंच असतं. ओके, केंद्र राज्य वाटा 60-40, उत्तर पूर्व हिमालयन प्रदेशासाठी 90-10 आणि केंद्रशासित प्रदेश 100. हे दोन तर फिक्सच असतात की उत्तर पूर्व हिमालयन प्रदेशासाठी 90-10 आणि केंद्रशासित प्रदेशासाठी 100. ओके, ह्या दोन फिक्स आहे कंटेंट. एवढं कॉन्ट्रीब्युशन या उत्तर पूर्वेकडच्या हिमालयन प्रदेशासाठी 90-10 असणार, 90% केंद्र देणार आणि केंद्रशासित प्रदेशासाठी काय स्वतः जास्त फंडिंग नसल्यामुळे 100% फंडिंग हे आपलं केंद्र सरकार करत असतं. ठीक आहे. आता योजना पूर्ण बघितली, काय काय बघितलं? 14-15 पासून चालू झाली, 12व्या पंचवार्षिक योजनेत चालू झाली, 60-40 कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यानंतर सर्व जवळपास सगळे कंपोनंट येतात उद्देशाच्या मध्ये, रिज्युव्हेनेशन, ऑर्गॅनिक फार्मिंग, मशरूम, ऍपिकल्चर. त्यानंतर 15-16 पासून राज्यात चालू झालेली आहे. 3 स्तर याच्यामध्ये, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा. त्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.
आता ही 100% राज्य पुरस्कृत आहे. ओके, 100% राज्य पुरस्कृत आहे. कारण ही राज्याने चालू केलेली आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी. काय होणार आहे, युवा शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्माण होईल, कारण फळबाग लागवड केली म्हणजे त्याच्यातून रोजगार निर्माण होतील. पीक रचनेत बदल घडणार आहे. परत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, कारण जिथं सोयाबीन मधून आपल्याला जे काही थोडंफार उत्पन्न मिळत होतं, फळबाग केल्यामुळे ते उत्पन्न वाढेल. उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होईल. ओके, म्हणजे दरवर्षी आपल्याला त्या फळबागेतून थोडंफार तरी उत्पन्न किमान भेटत जाईल. आणि प्रक्रिया उद्योगांसाठी ओके, म्हणजे जे काय व्हॅल्यू ऍडिशन करतात फळबागेच्या प्रोसेस फूड प्रोडक्ट वरती, त्यांच्यासाठी कच्चा माल उपलब्ध होईल. मग मनरेगा योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करता पात्र नाही, असे शेतकरी इथं पात्र असतात. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. मनरेगा मधून ज्यांना लाभ भेटत नाही ना, तर ते कुठे लाभ घेणार, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये. वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. ज्यांच्याकडे 7/12 ज्यांच्या नावावर आहे त्याच वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. स्वतःचा 7/12 असणं आवश्यक आहे. 2 हेक्टरच्या वरती लाभ घेता येतो. किती? 2 हेक्टरच्या वरती. मग 2 हेक्टरच्या आतले, तसं बघितलं ते उलट वाटत नाही का तुम्हाला सगळ्यांना, की 2 हेक्टरच्या आतल्या वरच्यांना लाभ भेटतो, मग 2 हेक्टरच्या आतल्यांनी काय करायचं? तर 2 हेक्टरच्या आतले जे शेतकरी असतात ना, त्यांना महात्मा गांधी जी आपली फळबाग लागवड योजना आहे, मनरेगाच्या अंतर्गत फळबाग, तिथून भेटतं. 2 हेक्टर पर्यंत मनरेगाच्या अंतर्गत, आणि 2 हेक्टरच्या वरती जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, त्यांनी मग इकडे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत अप्लाय करायचे. 3 वर्षाच्या कालावधीत 50, 30, 20, म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला 50% पेमेंट बसणार. तिसऱ्या वर्षी जे काही तुम्ही लाभ भेटणार तुम्हाला सबसिडी ती 30%, आणि त्याच्या तिसऱ्या वर्षी 20%. नाहीतर तुम्ही फळबाग लागवड करशाल, 100% पेमेंट भेटलं का परत काढून टाकशाल. तसं न हो म्हणून काय केलंय, 50% हे जे काय आपल्याला लाभ भेटणार होता, म्हणजे 100% त्यातले 50% पहिल्या वर्षी, 30% दुसऱ्या वर्षी, आणि 20% तिसऱ्या वर्षी. ओके, असं 2 हेक्टरच्या वरती लाभ घेता येतो इथे. शासन अनुदानित कामे. आता शासन कोणत्या कोणत्या कामांना लाभ देतं किंवा अर्थसहाय्य करतं? कुंपण घालायचं असेल, नांगरणी करायची असेल, तर ती आंतरमशागत करायची तर ती शेतकऱ्यांनी स्वतः करायची. पण खड्डे खोदायचे असतील, कलमी किंवा रोपं लागवड करायची असतील, बघा नर्सरी मधून आपल्याला एक स्पेसिफिक नर्सरी दिल्या जातात, तिथूनच रोपं आणावी लागतात. पीक संरक्षण असेल, म्हणजे किडीचा त्याचा आपल्याला कंट्रोल करायचा असेल, नांगर भरणे असेल, काही फिलिंग करायची असेल, काही रोपं मेले असतील त्याच्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणं, आर्थिक भार 100% राज्य शासन उचलतं. ओके, ठिबक सिंचनचा जवळपास 100% राज्य शासन भार उचलतं. आणि शासन अनुदानित कामे कोणती? खड्डे काढणे, रोपं लावणे, नांगे भरणं, पीक संरक्षण असेल, किंवा मग आपला ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणं असेल. या योजनेत लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आला तर इथे येऊ शकतो, कमीत कमी 10 गुंठे. किती? कमीत कमी 10 गुंठे, आणि जास्तीत जास्त 10 एकर. पण कोणत्या विभागासाठी? कोकणासाठी. कोकण विभागासाठी कमीत कमी तुमच्याकडे 10 गुंठे जमीन पाहिजे. जास्तीत जास्त 10 हेक्टर पर्यंत लाभ घेऊ शकता. पण कोकण सोडून जे काय बाकीचे विभाग आहेत त्यांना कमीत कमी 20 गुंठे आणि जास्तीत जास्त फक्त 6 हेक्टर. म्हणजे जर 2 काढायचे बाजूला म्हटलं, कोकणासाठी किती होतं? फक्त 10 गुंठे ते 10 हेक्टर. पण बाकीच्या विभागांसाठी किती होतं? 0.20 गुंठे ते 6 हेक्टर. हे 2 क्रायटेरिया इथं. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये 0.10 ते 10 हेक्टर हे कोकण विभागासाठी, आणि बाकीच्या विभागासाठी 20 गुंठे ते 6 हेक्टर इथपर्यंतच लाभ घेता येतो. त्यानंतर शेतकऱ्यांनी लावलेली फळझाडं पहिल्या वर्षी कमीत कमी 90%, जी काय लावली त्यातली 90%, आणि दुसऱ्या वर्षी 80%. पहिल्या वर्षी 90% शेवटला, आणि दुसऱ्या वर्षी 80% जगवणं आवश्यक आहे. ठिबक सिंचनासाठी 100% अनुदान आहे. अत्यल्प भूधारक असतील किंवा मग अल्प अत्यल्प भूधारक महिला आणि दिव्यांग या दोघांना पहिला लाभ देण्यात येतो. महत्वाचं ते सगळीकडेच लाभार्थी जवळपास महिला आणि दिव्यांगांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, किंवा बिलो पॉवर्टी लाईन. शेवटची योजना जवळपास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड. मी सांगितलं 2 हेक्टरच्या वरती लाभ घ्यायचा आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून घ्या. पण 2 हेक्टरच्या आतमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर मनरेगाच्या अंतर्गत घ्या. ही 100% केंद्र पुरस्कृत आहे. राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना. एरिया क्रायटेरिया बघा, 0.05 हेक्टर ते 2 हेक्टर, फक्त 2 हेक्टर. 5 गुंठे किमान जमीन पाहिजे ते 2 हेक्टर पर्यंत, 5 गुंठे ते 2 हेक्टर. 100 दिवस, म्हणजे जर आता मी शेतकरी आहे, मला माझ्याच शेतीमध्ये लाभ घ्यायचा ह्या योजनेचा,
माझ्याकडे जॉब कार्ड जर असेल तर मी 100 दिवस काम करू शकतो. 100 दिवसाच्या वरती जर रोजगार असेल तिथे त्या फळबागेमध्ये तयार झाला, तर बाकीचे ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्यांना कामावर घेऊ शकता. पण त्यांचं पेमेंट कोण करणार? केंद्र सरकार. फळबाग लागवड माध्यमातून व्यवसायात वाढ करायची, त्यानंतर उत्पादन वाढवायचं, शाश्वत रोजगार निर्माण होणार आहे, कारण फळबाग असल्यामुळे वर्षभर काम असणार आहे. फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणं. समाविष्ट जिल्हे 34. जवळपास कृषीच्या ज्या काही योजना आहेत तर त्या 34 जिल्ह्यांमध्ये राबवल्या जातात. कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे महत्वाचे. त्याच्यामध्ये पूर्णपणे अर्बन असल्यामुळं तिथं ती स्कीम जास्त राबवल्या जात नाही आपल्या शेतीच्या रिलेटेड. 34 जिल्हे महत्वाचे. लाभार्थी सलग त्याच्या शेतावर लावल किंवा पडीक जमीन असेल किंवा बांधावरती या सगळ्या फुल पिकं, फळझाडं आणि मसाला पिकं सगळे इन्क्लूड केलेले मेजर पिकं याच्यामध्ये. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? कमेंट करा एकदा. समजलं का सांगा एकदा. सगळेच कमेंट करा एकदा. समजले का नाही? कोणता पार्ट समजला नाही किंवा रिव्हिजन घ्यायची? ठीक आहे, समजलंय. जवळपास योजना कव्हर केल्यात. ओके, ही योजना आपली भाऊसाहेब फुंडकर फळबाग 100% राज्य पुरस्कृत. 2 हेक्टरच्या वरती लाभ घेता येतो. 50-30-20, 50% पहिल्या वर्षी, 30% आणि 20% पहिल्या तिसऱ्या वर्षी आपल्याला अनुदान देतात. आर्थिक अनुदान जे भेटतं ते खड्डे खोदायला, कलमी रोप लागवड करायला, पीक संरक्षण, नांग्या भरणे, त्यानंतर कमीत कमी 10 गुंठे ते 10 हेक्टर पर्यंत कोकणात आणि कमीत कमी 20 गुंठे ते 6 हेक्टर आपल्याकडच्या बाकीच्या विभागाला अनुदान मिळतं. पहिल्या वर्षी 90% आणि दुसऱ्या वर्षी 80% झाडं जगवणं आवश्यक आहे. पण हीच योजना फक्त केंद्राची महात्मा गांधींच्या नावाने जी काय आपण मनरेगाच्या अंतर्गत लागवड करतो, 100% केंद्र पुरस्कृत, 5 गुंठे ते 2 हेक्टर जमीन आणि समाविष्ट जिल्हे 34. ओके, बाकी काय प्रश्न असतील तर विचारा बिंदास. सांगा आपल्याला. सेशन एंड करायला खूप वेळ झालाय, 2, 2.5, 3 तास झाले जवळपास चाललंय. हॉल तिकीट येऊन जाईल आज किंवा उद्यापर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे, किंवा जर नाही आलं तर ते सर्क्युलर उद्या काहीतरी आपल्याला लेटर काढून सांगतील, एक तर हॉल तिकीट बद्दल किंवा एक्झाम बद्दल कधी होईल काय ते. ठीक आहे, थँक्यू. कमेंट नक्की करा सगळ्यांनी. जर लेक्चर आवडलंय तुम्हाला कमेंट करा. थोडा व्हायचा प्रॉब्लेम झाला, ओके, पण ठीक आहे. लाईव्ह जास्त जणांना येता आलं. तसं टीचमेंट वरून ऍप वरून गेलो असतो तर 2-4 जण लाईव्ह तिकडे आपल्याला भेटले असते. तिकडे ऍपचा परत प्रॉब्लेम येतो, त्यामुळे लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला आज. ठीक आहे, बघूया. नाही तर लेक्चर परत रेकॉर्ड होईल आणि अपलोड केलं जाईल युट्यूबला एक क्लिअर आवाजामध्ये, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला बरं जाईल. ठीक आहे, कमेंट करा चांगल्या. ओके, जर तुम्हाला लेक्चर आवडले तर, आणि सबस्क्राईब पण करा ज्यांनी केलं नाही ते. ठीक आहे, थँक्यू. बाकीचं परीक्षेला जाताना तुम्ही काय काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे काय याच्याविषयी आपण 5-10 मिनिटं लेक्चर एक 16 तारखेला पेपर येतं, 15ला किंवा 14ला घेऊया त्याच्याबद्दल. तेव्हा मी तुम्हाला पेपर बद्दल थोडी माझा काय अनुभव किंवा बाकीच्या अनुभवातून थोडंफार तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, जवळपास तुमच्या योजना कव्हर झाल्यात सगळ्या. एवढ्या इम्पॉर्टंट आहे, ज्यांनी केलंच नाही काही त्यांनी एवढ्या जरी केल्या तरी तुमचं बऱ्यापैकी कव्हर होईल. आणि ज्यांनी केलेलं आहे ऑलरेडी त्यांची रिव्हिजन तर बऱ्यापैकी आज झालीच असेल. ठीक आहे, करायचं सेशन एंड.
थँक्यू थँक्यू. बघूया आपण आता पेपरवर डिपेंड, कारण प्रत्येक लेक्चर तयार करण्यासाठी किमान 5-6 दिवस तरी पाहिजे, कारण एक लेक्चरला सगळे सोर्सेस वापरणं, त्या पीपीटी टाईप करणं किंवा त्याची तयारी करणं, त्याला वेळ लागतो. ठीक आहे. टेस्ट सिरीज आपली 150 रुपयाला आहे, तर ती तुम्ही जाऊन राहुरी ऍग्री अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला टेस्ट सिरीजची लिंक भेटून जाईल, किंवा मग या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक भेटेल. ओके. तर त्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची असेल तर एकतर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये ह्या लेक्चरच्या किंवा कोणत्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, किंवा ह्या फोनवर तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आला तर कॉल करा. सत्तर 28 27 69 69 70 28 हो, ऑफलाईन व्हिडिओ राहणार आहे. ठीक आहे. 70 28 27 69 69 ह्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर प्रॉब्लेम तुम्हाला काय आला तर. ठीक आहे. हॉल तिकीट येतील. ठीक आहे. आज किंवा उद्या यायलाच पाहिजे. 2 दिवस तरी आधी किमान येतील, किंवा ते तसं लेटर काढतील, मगाशी पण सांगितलंय. ठीक आहे. ऑफलाईन पण राहणार आहे, आणि 10 टेस्ट जी आहे आपली 10वी टेस्ट अपलोड करायची राहिली ती उद्यापर्यंत होऊन जाईल. पेपरला जाण्याच्या आधी तुमच्या 10 टेस्ट पूर्ण झालेल्या असतील, आणि किमान 2 दिवस तरी आधी ती टेस्ट तुम्हाला देऊन झाली पाहिजे, असंच नियोजन राहील. ठीक आहे. 150 रुपयाला आहे ती टेस्ट सिरीज, 10 टेस्ट सिरीज. ठीक आहे. आता जर परवा पेपर आला 16ला तुमचा, 16 तारखेला, तर त्यावेळेस पूर्ण टेस्ट नका सोडू. 1 2 3 तुमच्या अनुभवासाठी किंवा तुमच्या वेळेच्या मॅनेजमेंटसाठी सोडवा, पण अभ्यास सोडून 10च्या 10 दिवसभर सोडू नका. ओके. ठीक आहे. तुम्ही एवढे जण आता पण शेवटला 51 जण जवळपास जॉईन आहे. ओके. मगाशी थोडंसं आपलं डिस्कनेक्ट झाल्यामुळे बाकीचे गेले, पण जवळपास 2.5-3 तास तुम्ही एवढं लेक्चर बघताय, त्याबद्दल धन्यवाद. ओके. कारण तुम्ही पण पुढे समोर राहणं आणि रिप्लाय देणं हेही महत्वाचं आहे लेक्चरला तेवढंच. ओके. हो, नक्कीच नक्कीच. महत्वाचं तुमचं सिलेक्शन होणं महत्वाचं आहे याच्यामध्ये. ओके. कारण हे सगळं जे चाललंय ते तुमच्या सिलेक्शन साठीच चाललंय, त्यामुळे तुम्ही तुमचं योग्य नियोजन करा. अभ्यास तर झालायच आता बऱ्यापैकी, शेवटला गडबड नाही करायची. शेवटचे 2-3 दिवस खूप वाचायचं किंवा ओव्हर झोपायचं नाही, आणि मग ते पेपरला त्याचा परिणाम असं नाही. त्यामुळे रिलॅक्स मध्ये पण अभ्यास चालू ठेवायचा फुल टाइम. ओके. जेवढा आपल्याला करायचा आहे, गरजेचं आहे तेवढा. नक्कीच नक्कीच. ठीक आहे. एंड करायचं सेशन सांगा एकदा, आपण लेक्चर घेऊया परत एकदा परीक्षेला जाता जाता, थोडंफार पॅटर्न सांगू आपण. ठीक आहे. तुमचे काही प्रश्न नाहीत? आहेत का एखादा, नाहीतर सेशन एंड करायला? ठीक आहे. चला, तुमचे काही प्रॉब्लेम नाहीयेत, आता प्रश्न नाहीयेत, असं समजून आपण आता लेक्चर एंड करूया. ओके. आतापर्यंत जे काय लेक्चर झालं, हे परत जर याच्यामध्ये व्हॉइस मध्ये प्रॉब्लेम असेल तर परत एकदा आपण रेकॉर्ड करून युट्यूबला टाकलं जाईल. हे ऑफलाईन राहील, त्यामुळे ज्यांना परत रिव्हिजन करायची ते 1-1.5 तासामध्ये पूर्ण स्पीड मध्ये बघू शकतात. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट अँड थँक्यू.